आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्डचा सेकंड लेसन सायन्सचा वर्क अँड एनर्जी। वर्क अँड एनर्जी म्हणजेच काय, कार्य आणि ऊर्जा। मग आपण आधी पाहूया की वर्क म्हणजेच काय। वर्क म्हणजे काय, व्हेन द फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट। म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय म्हणजे बल अप्लाय करतोय, तर मग त्याची काय होणार, डिस्प्लेसमेंट होणार ऑब्जेक्टची। वर्कची डेफिनेशन म्हणजेच काय, व्हेन अ फोर्स अप्लाय ऑन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण जर फोर्स अप्लाय केला त्याचं काय होतं, विस्थापन होतं, त्याला आपण काय म्हणतो, वर्क। मग नंतर त्याचा आपल्याला फॉर्म्युला दिलाय, फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं, डेफिनेशन नुसार काय फॉर्म्युला आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। त्याचे एसआय युनिट आहे जूल आणि सीजीएस युनिट आहे अर्ग। आपण परत एकदा वर्कची डेफिनेशन रिवाइज करूया। When a force applied on object causes displacement of the object। आपण जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाइड केला तर काय होतंय, ऑब्जेक्टचं विस्थापन होतंय म्हणजे डिस्प्लेसमेंट होतं, त्याला आपण म्हणतो वर्क। नंतर बघा, एक आपल्याला कंडिशन घ्यायची आहे, एफ बी दी अप्लाइड फोर्स ऑफ F1 बी इट्स कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, आणि नंतर दिलेला लेट एस बी दी डिस्प्लेसमेंट द अमाउंट ऑफ वर्क डन इज गिवन बाय वर्क इज इक्वल टू F1 यस। मग तेव्हा काय घडून येते, आपलं कार्य घडून येते म्हणजे वर्क घडून येतं F1 इंटू यस। मग आपल्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे, इथे एखादी वस्तू आहे, तिला आपण फोर्स लावलेला आहे, ही एक वस्तू आहे, तिला आपण फोर्स लावला, ती काय होते, या डायरेक्शन तिची काय होते, डिस्प्लेसमेंट, त्याला आपण दिलं F। आणि नंतर इथे काय झालंय, बेसला पण ती इकडे काय करते, तिचं विस्थापन होते, म्हणून आपण हिला नाव दिलंय F1। मग इथे एक काय झाला, ट्रिग्नोमेट्री तयार झाला। मग ट्रिग्नोमेट्री तयार झाल्यानंतर आता हा जो आपला हायपोटेनस आपण याला म्हणतो, आणि हा खालचा काय असणार आपला बेस। नंतर मग आता बेस अपॉन हायपोटेनस काय असतो, इथे ट्रिग्नोमेट्री तयार झालेली आहे, बेस अपॉन हायपोटेनस काय असणार, कॉस थीटा। मग कॉस थीटा इज इक्वल टू आपण काय घेतो, बेस अपॉन हायपोटेनस। मग बेस आपला काय F1 म्हणून आपण इथे घेतला F1, नंतर हायपोटेनस काय असणार आपला F म्हणून इथे घेतला आपण F। मग याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, दोघं काय होतील, मल्टिप्लिकेशन जातील, म्हणजेच F इंटू कॉस थीटा F1 अँड द वर्क डन बाय F1 इज, मग आता याचा वर्क डन काय आलं आपलं F कॉस थीटा आहे, दोघांमध्ये काय इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, आणि हा आपला डिस्प्लेसमेंट, म्हणून आपण याला ऍडजस्ट करून लिहू शकतो, W इज इक्वल टू F एस कॉस थीटा, म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कॉस थीटा। नेक्स्ट टॉपिक आहे आपला रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग, म्हणजे दोघांमधला आपल्याला संबंध दर्शवायचा आहे, जूल अँड अर्ग। मग आपल्याला गिवन मध्ये 1 न्यूटन दिलंय 10⁵ डाईन, आणि नंतर 1 मीटर म्हणजेच काय दिलंय 10⁵2 सेंटीमीटर। मग आता आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा आपला वर्कचा फॉर्म्युला आहे। मग आता वर्कचं जे युनिट असतं ते काय असणार, जूल, म्हणजे 1 जूल आपण घेतलं, नंतर फोर्सचं युनिट असणार न्यूटन, 1 न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट असणार 1 मीटर। नंतर 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन आपल्याला गिवन काय दिलेलं आहे 10⁵5 डाईन, मग आपण घेतलं 10⁵5 डाईन, नंतर 1 मीटर काय दिलेलं आहे 10⁵2 सेंटीमीटर, म्हणजे 1 मीटर 10⁵2 सेंटीमीटर। मग दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, आता जूल जसं तसं आपण ऍज इट इज ठेवलं, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 10 सेम आहे, मग 5 आणि 2 ची काय होणार, ऍडिशन होणार, मग 5 + 2 किती होणार 7 डाईन सेंटीमीटर। आता हे दोघं मल्टिप्लिकेशनला आहे, पण आपल्याला एक कंडिशन माहिती, 1 अर्ग इज इक्वल टू डाईन इंटू सेंटीमीटर, तर मग आपण काय घेतलं, जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग। हे आपलं काय झालं, दोघांमधलं रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग। नंतर पुढचा टॉपिक आहे आपला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क। काय काय पाहिजे आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क। मग फर्स्ट पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह वर्क। पॉझिटिव्ह वर्क केव्हा होणार, की व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम डायरेक्शन। जर एखाद्या ऑब्जेक्टला आपण काहीतरी फोर्स देतो, म्हणजे काय होतं, आपण वर्कची डेफिनेशन पाहिली, जर फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय होतं, विस्थापन होतं। विस्थापन झाल्यानंतर आता व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम डायरेक्शन, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर सारख्या डायरेक्शनला असतील तर आपण त्यांना काय म्हणणार, पॉझिटिव्ह वर्क। सारख्या डायरेक्शनला असतील तर काय म्हणणार, दोघंही सारख्या डायरेक्शनला असतील, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, त्याला म्हणणार आपण पॉझिटिव्ह वर्क, म्हणजे 0 डिग्री, म्हणजे थीटा काय असणार आपला तिथे 0 डिग्री। नंतर निगेटिव्ह, निगेटिव्ह काय असणार, याच्याच अपोजिट, इथे जर सेम आहे तर निगेटिव्ह मध्ये काय असणार, अपोजिट। मग इथे म्हटलं व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट डायरेक्शन दिस कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह फोर्स। नंतर झिरो वर्क म्हटलं, इथे थीटा काय असणार 180, कारण इथे अपोजिट डायरेक्शनला गेले म्हणून इथे थीटा काय असणार 180। नंतर झिरो वर्क व्हेन दी फोर्स अप्लाइड फोर्स डज नॉट कॉजेस एनी डिस्प्लेसमेंट, जर आपण फोर्स अप्लाइड केला तर कोणताही डिस्प्लेसमेंट इथे झालं नाही, तो काय असणार, व्हेन दी फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू ईच अदर। जर कोणताही फोर्स इथे अप्लाइड होत नाही तर दोघं कसे असणार, एकमेकांना परपेंडिक्युलर असणार। दोघं परपेंडिक्युलर जेव्हा असतील तेव्हा आपला थीटा असेल 90 डिग्री, आणि त्याला म्हणणार आपण झिरो वर्क। परत पाहूया,
पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो. पॉझिटिव्ह मध्ये काय आहे की जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन मध्ये असतील तर आपण त्याला म्हणणार पॉझिटिव्ह, आणि जर निगेटिव्ह असेल, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट असतील तर आपण म्हणणार निगेटिव्ह. आणि नंतर झिरो केव्हा असणार, जर फोर्स अँड आपण फोर्स अप्लाइड केला पण तिचं डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. पण व्हेन दी फोर्स अँड दी डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर टू इच अदर, मग दोघांना कसे असणार, फोर्स आणि परपेंडिक्युलर एकमेकांना परपेंडिक्युलर असणार, म्हणजे थीटा असणार आपला 90 डिग्री. पुढचा टॉपिक आहे आपला एनर्जी. आता एनर्जी म्हणजेच काय, द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड एनर्जी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एखादी कार्य करण्यासाठी असलेली कॅपॅसिटी म्हणजेच काय, क्षमता, तिला आपण म्हणतो एनर्जी. म्हणजे कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जीचं SI युनिट काय असेल, जूल, अँड CGS युनिट काय असेल, अर्ग. कारण आपण रिलेशन बिटवीन पाहिलं होतं वर्क अँड एनर्जी, आपण रिलेशन पाहिलं होतं, त्याच्यामध्ये 1 जूल इज इक्वल टू आपण हे युनिट आपण डिराईव्ह केलेलं आहे मागच्या इक्वेशन मध्ये. तर मग म्हणजे दोघं एकमेकांशी, वर्क आणि एनर्जी दोघं एकमेकांशी कसे रिलेटेड आहे, म्हणून त्यांचे युनिट सुद्धा कसे सारखे. मग कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी, दोन टाइप्स एनर्जीचे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज अ कायनेटिक एनर्जी. म्हणजे एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, एखादी ऑब्जेक्ट काय, एखादी पदार्थ कसा आहे गतिमान अवस्थेमध्ये, मग त्याला काय होते, गतिमान ऊर्जा प्राप्त होते. जर तो गतिमान अवस्थेमध्ये असेल म्हणजे काय, मोशन मध्ये असेल, त्याला काय होते, कायनेटिक एनर्जी प्राप्त होते, तिला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन अँड ऑब्जेक्ट. मग आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, F इंटू एस. माहिती फॉर्म्युला काय असणार, कायनेटिक एनर्जीचा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नंतर आपली पोटेन्शियल एनर्जी, सेकंड एनर्जी आपली पोटेन्शियल एनर्जी, फर्स्ट कायनेटिक एनर्जी. मग एनर्जी स्टोर अँड ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स अ स्पेसिफिक स्टेट अँड पोझिशन. एखादी ऑब्जेक्ट का स्थिर अवस्थेमध्ये उभा आहे किंवा मग एखादी ऑब्जेक्ट फक्त तिथे स्टेट पोझिशनला आहे किंवा स्पेसिफिक स्टेटला आहे, तर त्याच्या बॉडीमध्ये काय होते, एनर्जी स्टोअर होते, मग त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपला फॉर्म्युला काय आहे, mgh. m म्हणजेच काय, मास, g म्हणजेच काय, एक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि h म्हणजेच काय, हाईट. हे आपण डेरिवेशन मध्ये प्रूव्ह करताना पाहणार आहोत, ते PE इज इक्वल टू mgh कसं आलेलं आहे ते. पुढचा टॉपिक आपला एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. तर मग आपण पहिले कन्सिडर करूया, सपोज द स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m मुव्हिंग बिकॉज ऑफ अन अप्लाइड फोर्स. एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, त्याला काहीतरी मास असणार, ते आपण घेतलेलं आहे m, आणि तो काय करतोय, मूव्ह होतोय, म्हणजे एका पोझिशनवर ना दुसऱ्या पोझिशनवर. कारण आपण जर फोर्स लावला तर तो काय होणार, एका पोझिशनवर ती जागा चेंज करणार. मग जेव्हा तो सुरुवातीचा स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल, तो सुरुवातीला काय असेल, त्याची वेलोसिटी 0 असेल, कारण की त्याने काही हालचाल केलेली नव्हती. आपण अप्लाइड फोर्स म्हणजे त्याच्यावर जर फोर्स अप्लाइड केला तेव्हा तो काय होतोय, मूव्ह होतोय, म्हणून आपण अप्लाइड फोर्स काय घेतला, F. नंतर आपली इनिशियल वेलोसिटी घेतली VU इज इक्वल टू 0. कारण जेव्हा तो स्टेशनरी ऑब्जेक्ट असणार, तो एका जागी स्थिर असणार, तेव्हा त्याची काही हालचाल झालेली नाही, म्हणून आपण वेलोसिटी घेतोय पहिले 0. नंतर मग जेव्हा त्याची हालचाल झाली तेव्हा मग जनरेट ऍक्सलरेशन, मध्ये त्याने काय जनरेट केलं, एखादी ऑब्जेक्ट ऍक्सलरेशन असेल, त्याला लागलेला टाइम असेल, टाइमला म्हणजे काय असणार, लगेच वेलोसिटी. ऍक्सलरेशन आपल्याला फॉर्म्युला माहिती, वेलोसिटी अपॉन टाइम. ऍक्सलरेशन जनरेट झालं नंतर तेव्हा आफ्टर टाइम अँड वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकम इक्वल टू V. म्हणजे काय असते, आपली फायनल वेलोसिटी. म्हणजे हा निघाला इथून 0 वेलोसिटी होती, स्टेशनरीचे मूव्ह झाला, म्हणजे काहीतरी चेंज झाला त्याच्या हालचालीमध्ये, तेव्हा तो काय झाला, V म्हणजे फायनल वेलोसिटी. आणि डिस्प्लेसमेंट आपण पाहिलं, विस्थापन. जर एखादी ऑब्जेक्ट एका जागेवर दुसऱ्या जागेवर जातो, म्हणजे काय झालं, विस्थापन. मग त्याला आपण काय म्हणतो, S म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग आता आपण बघूया की वर्क इज इक्वल टू F इंटू एस. वर्कचा फॉर्म्युला काय दिला आपल्याला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. आपल्याला काय घ्यायचं, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. आपण पाहिलेलं आहे की फोर्स इज इक्वल टू काय असतो, न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. मग त्याच्यामध्ये इक्वेशन आपल्याला काय घ्यायचं आहे, इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला शिकलेलं आहे. मग त्याच्यामध्ये S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर आपल्याला घ्यायचं आहे. नंतर मग आपली फायनल इनिशियल वेलोसिटी काय होती, 0. फायनल वेलोसिटी फक्त आपण काय घेतलेली आहे, V. मग इथे 0 जर आपण पुट केला तर आपली 0 इंटू टी काय होणार आहे, फक्त 0, आणि उरतो काय आपलं हाफ AT स्क्वेअर. हे झालं आपलं इक्वेशन डिस्प्लेसमेंटचं, हाफ AT स्क्वेअर. आपल्याला कशामध्ये पुट करायचं आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये, W इज इक्वल टू F इंटू एस, म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथे आपण पुट केली व्हॅल्यू, फोर्स माहिती आपल्याला, मास इंटू ऍक्सलरेशन, आणि S जो असणार हाफ AT स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण इथे पुट केली, त्याला नाव दिलंय थर्ड इक्वेशन. युजिंग परत आपल्याला काय करायचंय, इनिशियल वेलोसिटी वापरून आपल्याला काय करायचंय, सेकंड लॉ यूज केला पाहिजे, नंतर आपण काय करणार, फर्स्ट लॉ यूज करणार. युजिंग न्यूटन फर्स्ट लॉ, V इज इक्वल टू U प्लस AT. हा काय आपला
फर्स्ट लॉ v इज इक्वल टू यू प्लस एटी. इक्वेशन ऑफ मोशन मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. म्हणजे जर इनिशियल वेलोसिटी असणार ते काय असणार 0, मग v इज इक्वल टू फक्त काय असणार आपला 80. मग त्याला आपण दोघं साइडला काय करतोय मल्टिप्लाय करतोय, स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड केल्यानंतर v चा स्क्वेअर आणि 80 चा स्क्वेअर. 80 चा काय झाला इथे स्क्वेअर. मग पुट इन इक्वेशन 1 परत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पुट करायचं. w इज इक्वल टू f इंटू s. आपण इकडे काय केलंय पुट केलंय. f माहिती आहे आपल्याला m a म्हणजेच काय मास इंटू ऍक्सलरेशन. आणि आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पाहिलेलं आहे किती आलंय हाफ 80 स्क्वेअर. मग हाफ 80 इथे फक्त 80 ला स्क्वेअर आहे तर आपण दोघं एला पण काय देणार स्क्वेअर. मग m इंटू कारण हा a आणि हा a दोघं कसे होतील मल्टिप्लिकेशनला म्हणजे इज इक्वल टू a स्क्वेअर. मग a स्क्वेअर t स्क्वेअर m इंटू हाफ 80 स्क्वेअर. मग नंतर हाफ आपण 80 स्क्वेअर केला की 80 स्क्वेअर कुठे आपण त्याला असं लिहू शकतो a स्क्वेअर v स्क्वेअर a स्क्वेअर आणि t स्क्वेअर जर असेल तर काय लिहिणार आपण a इंटू t चा पूर्ण स्क्वेअर. हा 80 स्क्वेअर आपण काय घेतलेला आहे v स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर घेतलेला आहे. मग आपण डायरेक्ट त्याला काय लिहू शकतो 80 स्क्वेअर आपण v स्क्वेअर लिहू शकतो. m इंटू हाफ v स्क्वेअर हे आपला असणार कायनेटिक एनर्जीचा इक्वेशन. आता बघा परत आपण एकदा रिव्हिजन करू. एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. एक आपला ऑब्जेक्ट होता तो स्टेशनरी ऑब्जेक्ट मध्ये उभा होता. मग त्याची वेलोसिटी तेव्हा असणार 0 वेलोसिटी असल्यानंतर तो जर मूव्ह झाला तर त्याची वेलोसिटी काहीतरी त्याला फायनल वेलोसिटी क्रिएट होईल. मग नंतर आपण त्याच्यामध्ये वर्कचा फॉर्म्युला यूज केला F इंटू एस म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सेकंड लॉ यूज केला आहे. सेकंड लॉ नंतर फर्स्ट लॉ आणि आपलं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय केलं तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर आपण डिराइव्ह केला. नेक्स्ट टॉपिक आहे आपला एक्सप्रेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आपण आधी डेफिनेशन वगैरे पाहिलं आपल्याला पाहिजे. आता एक्सप्रेशन आपण एक ऑब्जेक्ट घेतला. एखादी ऑब्जेक्ट ऑफ मास काय असणार m. एखादी ऑब्जेक्ट त्याचं काहीतरी काय वस्तुमान आहे m आपण घेतलं आणि हाईट म्हणजेच h अबो द अर्थ सरफेस म्हणजे above the earth surface a force equal to mg has to be used against direction of gravitational force. म्हणजे एखादी पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली वस्तू जर तिला उंच जायचं तिला काय लागणार हाईट लागणार आणि ती बलाच्या विरुद्ध दिशेने जाणार म्हणजे यूज अगेन डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून आपण इथे काय घेतलंय mg घेतलेलं आहे. मग mg म्हणजे काय g म्हणजे ग्रॅव्हिटी असणार. नंतर मग आता फोर्स इथे काय म्हटलंय फोर्स इज इक्वल टू mg हॅज यूज टू अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण काय घेतलं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन आपल्याला माहिती आहे. मग ऍक्सलरेशन म्हणजेच काय ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग फोर्स इज इक्वल टू mg. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बल गुणिला विस्थापन. वर्क इज इक्वल टू mg. मग फोर्स काय असणार आपला mg आपण आधी लिहित होतो ma म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन. पण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असल्यामुळे कारण की वरती ऑब्जेक्ट जातोय. एखादी ऑब्जेक्ट जर वरती त्याला मेन्शन काय होणार तिथे हाईटही मेन्शन होणार आणि नंतर त्याला काहीतरी ग्रॅव्हिटी लागेल म्हणजे बलाच्या तो विरुद्ध दिशेने ग्रॅव्हिटी आपल्याला डायरेक्शन काय येते त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्सची दिसते. म्हणून म्हटलंय फोर्स इज इक्वल टू mg हॅज टू बी यूज अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून w इज इक्वल टू m इंटू a ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून आपण इथे घेतलेलं आहे m इंटू g इंटू हाईट. w इज इक्वल टू mg. w म्हणजेच काय आपलं वर्क. पोटेन्शियल एनर्जी डेफिनेशन काय असणार आपण पाहिलेली की एखादी ऑब्जेक्ट काय करतोय स्टेडी असलेल्या पोझिशन मध्ये एनर्जी स्टोअर करतोय. मग PE इज इक्वल टू mgs हे झालं तुमचा पोटेन्शियल एनर्जीचा एक्सप्रेशन.